अर्धा ते 1 घंटा गेट वाजवला. मग 2 मिनिटाच काम असतं तर एवढा वेळ नाही लागत ना गेट उघडायला. बरोबर. हा, तुमचं तसं काही नाही आहे ना, बहीण भाऊ आहे ना, मग एवढा वेळ लागला कसं काय 1 घंटा दरवाजा खोलायला. मग तेव्हा मला बघितलं आणि मागच्या रूम मध्ये जाऊन लपला किचन मध्ये. मग मी गेलो तिकडे बघितलं त्याला, तर तो मला बघून नाही का लगेच मागचा दरवाजा खोलून बाथरूम मध्ये पळाला. परत 2 दिवस ती आजारी असताना बी तिच्या मैत्रिणीच्या घरी कार्यक्रमाला तो सोबत घेऊन गेला. म्हणलं का रे तू सोबत घेऊन जातो, मग मी नव्हतो का? तर मग निदान गार्डन मध्ये तर फिरू शकते ना. तर ते दोघं गाडीमध्ये थांबले, दोन्ही मुली, आणि मला दर्शनाला पाठवलं. ती आलीच नाही पार्किंग मध्ये गाडी. हा, गाडी पार्किंग मध्ये, हे दोघं गाडीत. आम्ही तिघ सोबत असताना तो पण यायचा सोबत. मग मी तिला म्हणायचो, माझी नाईट शिफ्ट होती आणि मी दुपारी घरी असताना मला मित्राचा फोन आला, मी बाहेर गेलो. तर त्यावेळेस ते घरी आलेले होते दोघं. ही ड्युटी करून घरी आली, तो पण आलेला होता. आणि मी असं बाहेरून आलो तर गेटच्या बाहेर गाडी उभी होती. मग मी गेलो, मी पाहिलं, म्हणली याची गाडी कसं काय, ह्यो कसं काय आला. आणि मला दुसरीकडून जायला रस्ता नव्हता. हा, घरात जायला रस्ता नव्हता. मग मेन पॉइंट काय, गेट होता. आता मी अर्धा ते 1 घंटा गेट वाजवला. मग 2 मिनिटाच काम असतं तर एवढा वेळ नाही लागत ना गेट उघडायला. बरोबर. हा, तुमचं तसं काही नाही आहे ना, बहीण भाऊ आहे ना, मग एवढा वेळ लागला कसं काय 1 घंटा दरवाजा खोलायला. हा दरवाजा खोलायचा, गेटचा खोलायचा, हे काय 1-2 मिनिटाच काम आहे. एवढा अर्धा आणि 1 घंटा नाही ना. मी तेवढा 1 घंट्यातील 4 फोन लावले, एकही फोन नाही रिसिव्ह केला. म्हणे मग 1 फोन रिसिव्ह केला, म्हणे मी झोपलेली आहे आणि उठते, थांबा 2 मिनिटं. 2 मिनिटं म्हणता मला 1 घंटा लावला. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं, आणि म्हणलं ये. आणि मग मी तिला म्हणलं ते अधिकारी कसं आलं, नाही म्हणे त्यांना इकडं काम होतं ते आले. म्हणलं एवढं 1 घंटा घरात बसलं होतं, काय येतं. मग तिथं आमचे भांडणं झाले. मग तिनं लगेच सांगितलं तिच्या मायला, बहिणीला, सगळ्याला सांगितलं, म्हणे हे असे तसे. तेव्हा आमचे भांडणं झाले. तो व्यक्ती त्या दिवशी त्या घरात होता. हा, नंतर काय झालं पुढे, दरवाजा उघडला गेला का? उघडला. मग तेव्हा मला बघितलं आणि मागच्या रूम मध्ये जाऊन लपला किचन मध्ये. मग मी गेलो तिकडे बघितलं त्याला, तर तो मला बघून नाही का लगेच मागचा दरवाजा खोलून बाथरूम मध्ये पळाला. मग मी त्याला बोललो, म्हणलं तू आमच्या घरात कसं काय आला, असं तसं. तर तेव्हा तो निघून गेला. निघून कसं गेला? तुमच्या समोरच गेला असेल ना, तुम्हाला दामदट्टी करून गेला असेल. दामदट्टी करून गेला. आणि मग मी गेलो बोलायला लागलो, म्हणलं ते कसं काय आला असं बोललो. तर तो लगेच बाथरूम मधून निघाला आणि लगेच पळाला गाडी घेऊन. काय 2 व्हीलर होती? 2 व्हीलर होती. बाथरूम मधून निघाला, तुमच्यासोबत काय समजा झडप केली असेल आणि निघून गेला. तो इन्सिडेंट ज्या दिवशी तुम्ही त्यांना रंगे हात म्हणू शकतो आपण त्या गोष्टीला, दोघांना आक्षेपारी अवस्थेमध्ये त्या दिवशी तुम्ही बघितलं. आणि त्याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर 6 जूनला आमचे भांडणं झाले. मी घर हे झालं तर ते एवढंच म्हणे की नाही माझं दुःख आहे, मी कन्नडला चालले, माहेरी चालले. आणि मग त्याच्यानंतर मी 4 दिवस घरी वाट बघितली. मला खायला घरात काहीच नव्हतं. तुम्ही इकडून तिकडून काही बी मागून आणायचं, नाही तर पैसे असले तर बाहेरून जाऊन खायचो. मग तिला झालेला होता डेंगू. ठीक आहे, आजारीत. मग मला सांगायचं ना कधी येणार आहे काय. मी फोन करतोय तर फोन घेत नव्हती, काही नव्हती. मग आता मला कसं माहित की ती ड्युटीला आहे का कुठं आहे. असंच मी तिच्या मैत्रिणीला वगैरे विचारलं, म्हणलं आज ड्युटीला आलेली का, तर नंदा ड्युटीला आलेली का. तर ते म्हणे हो आलेली म्हणे, भाऊजी काही ताण नका घेऊ. म्हणलं ठीक आहे. हे झालं. मग मी ड्युटीला निघून गेलो. परत त्यानं मला 11:30ला फोन केला दुपारी त्या माणसाने, की म्हणे खरं की आज ड्युटीला आली नाही म्हणे, तू कुठं आहे. म्हणलं ती तर ड्युटीला आहे. नाही म्हणे तुला कोणा सांगितलं, ती ड्युटीला नाही आलेली आणि तिची ड्युटी सस्पेंड केलं म्हणे. तिला बरमपूरची ड्युटी होती, ती आज ड्युटीला आली नाही तर तिला सस्पेंड करणार आहे असं तसं. म्हणलं काय 1 दिवस नाही आले तर काय सस्पेंड करता का. म्हणलं मला चिवट्या मारतात म्हणलं तुम्ही. ती तुमच्या सोबत आहे म्हणलं, तुम्हाला सगळं माहिती. मी त्याला म्हणजे आवाजाव घालूनच बोलत होतो. तर म्हणलं तुमच्या सोबतच येते. नाही म्हणे खरं मला माहिती नाही, असं नाही तसं नाही. आणि तोच कारणीभूत आहे. तो तिला ज्या दिवशी आमचे भांडणं झाले, ती घरातून निघून गेली का, तर त्या दिवशी त्यानं तिला बाबावर नेऊन सोडलं, तिथं डोसा खाऊ घातला. परत 2 दिवस ती आजारी असताना बी
तिच्या मैत्रिणीच्या घरी कार्यक्रमाला तोच सोबत घेऊन गेला. म्हणलं का रे तू सोबत घेऊन जातो, मग मी नव्हतो का? तिचं जरी दुखत होतं ना, मग तू मला फोन करायचा, मी आलो असतो ना तिला सोबत घेऊन जायला दवाखान्यात वगैरे. तू मला फोन केला का? नाही म्हणे, मी तुला फोन नाही केला. ती म्हणली की फोन नका करू. म्हणलं तिचं मी नवरा आहे ती, तू तिचं कसं काय ऐकतो? हा, मी तुला भाऊ समजतो ना, मग तुझं काम आहे ना मला सांगायचं. बरोबर. झालं तर नाही म्हणे, असं सांगितलं नाही, हे नाही ते नाही. तो येतो ना, तो तुझा भाऊ येत, मग त्याला त्याची फॅमिली घ्यायला सांग ना. काय प्रॉब्लेम? हा, मग काय प्रॉब्लेम आहे म्हणे, ते त्यांचं प्रॉब्लेम ते नाही घेत, आपण आपल्या याच्यानं जाऊ, ते त्याचं येतो. मग हे असं माझ्या लक्षात यायचं. पण मग मी बोललो का, ती मला टॉर्चर करायचे दोघं, आणि मग मला सपोर्ट कोणाचा नसल्यामुळे मी कोणाला सांगणार आहे? तर हे असे प्रकार किती झाले बरं या मागच्या काळात? हे खूप झालेले. एक उदाहरण समजा तुम्ही पंढरपूरचं दिलं, असे काही वेगवेगळे उदाहरण आहेत का? आता देवगडला पण हे आमचे भांडणं व्हायच्या अगोदर आम्ही देवगडला गेलो होतो. घरी माझ्या इथं वाळूच्या घरी जागरण गोंधळचा कार्यक्रम होता. त्या दिवशी मी मंगळवार होता, घरच्याला सुट्टी होती, तर मला माहित पण नव्हतं की जायचं की नाही. तर आता मी ड्युटी करून आलो, नाईट शिफ्ट करून आलो, आणि मुली आलेल्या होत्या. मग त्या म्हणल्या की तसं जायचं आहे बाबा देवगडला. तर मग मी घरी आलो, मग त्यांनी सगळी तयारी करून ठेवली की जाण्यासाठी, आणि मग मला माहिती नसतं. तर तेवढ्यात तो आला गाडी घेऊन. म्हणलं कुठं जायचंय? तर ते म्हणे देवगडला जायचंय. मग म्हणलं मला झोप आहे, मी काही येत नाही. मग पोरींनी, माझ्या मुलींनी मला हट्ट केला की नाही पप्पा चला तुम्ही सोबत. ठीक आहे, गेलो सोबत. आणि तिला प्रॉब्लेम होता, मान्य प्रॉब्लेम होता ना, मग मंदिरात नको येऊ ना, तू दर्शनाला नाही यायचं ना, तर मग निदान गार्डन मध्ये तर फिरू शकते ना. तर ते दोघं गाडीमध्ये थांबले, दोन्ही मुली, आणि मला दर्शनाला पाठवलं. आम्ही फिरून आलो, सगळं आलं, तरी ते गाडीमध्येच. मग तिला मी फोनवर बोलायचं, झापलं तिला. तर म्हणलं तुला चालत नाही ना, प्रॉब्लेम आहे ना, मग तू गार्डन मध्ये ये ना फिरायला पोरासोबत, पोरींसोबत. त्या पण म्हणतात की मम्मी चालना. ती आलीच नाही. पार्किंग मध्ये गाडी? हा, गाडी पार्किंग मध्ये, हे दोघं गाडीत. आणि हे झाल्याच्या नंतर मग जेव्हा आम्ही फिरून आल्याच्या नंतर मग मी तिला गाडीत बसते वेळेस बोललो, तर तिथंच ती मला शिवाय द्यायला लागली. तसं अरे तुरे करून बोलायची तो सोबत असताना. पण मग त्याचं बी काम होतं ना की तू असं का बरोबर, ते तुला चांगलं सांगतोय, तो काहीच नाही बोलायचा. आणि याच्यात 100% चुकी त्या माणसाची आहे. त्याचं बी लग्न झालेलं आहे, 2 संसार उद्ध्वस्त करतो तो 2 संसार उद्ध्वस्त करतोय. आणि त्याच्या घरी माहिती नाही तो गुरुभाऊ आहे म्हणून. त्याच्या घरी माहिती नाही, हिच्याच आईला माहिती आहे की हा फक्त भाऊ आहे म्हणून. मग मी आता दिवाळीच्या टायमाला तिला बोललो की तुझा गुरुभाऊ आहे ना, तू दुसऱ्याच्या घरी तर जाती ना, मग चल म्हणलं आपण दोघं सोबत जाऊ त्याच्या घरी, तुझा गुरुभाऊ येतं. तर ती नाही म्हणायची, टाळायची. नाही म्हणे. काय कारण असतं की हेच की मग आता त्याच्या घरी माहिती होऊ द्यायचं नव्हतं. हा, त्याच्या घरी माहिती नव्हतं होऊ द्यायचं. यांचं प्रेम प्रकरण घरी माहिती होऊ द्यायचं. यांना माहिती झालं, यांचं सारं उन्हाळा झाला, यांचं सारं नांगर शेत हे झालं, त्याला काय घेणं देणं. त्याच्या घरी माहिती होऊ द्यायचं ना, म्हणून यांची बायको सपोर्ट करते त्याला. हा, असं प्रकार आला नाही. मग ती सपोर्ट करते. आणि जेव्हा मी हे असं हे प्रकरण माझ्या सासूबाईला त्यांना सांगितलं, तर ते म्हणायचे नाही तू संशय घेतो तिच्यावर. जसं ते पण मला आरे तुरे करून मलाच बोलायचे की नाही तू तिच्यावर संशय घेतो, ती चांगली आहे आणि तू घरचे कामं वगैरे करतो. मग त्याला काय झालं, बाकीचे बी करतात ना, असं तसं करून ते सपोर्ट करतात पैशाला वगैरे, असं तसं. आणि तू काय कमवतो, असं तसं. म्हणलं मी कमवत नव्हतं, मग पहिलेच लग्न कशाला केलं तुमच्या मुलीचं माझ्यासोबत? एखादा नोकरीवाला बघायचा चांगला. मी काही स्वतःहून आलो नव्हतो तुमच्या घरी बघायला. मग तुम्हीच केलं. जेव्हा तुम्हाला पसंत नव्हतं तेव्हाच सांगायचं ना. पहिल्यांदा हे प्रकरण असं आहे, हा जो कोणी अधिकारी आहे, हा अधिकारी आपल्या माघारी हा सगळे खेळ खेळतोय. हे जास्त तुम्हाला कळलं, ती सिच्युएशन काय होती, कशामुळे कळालं? 1-2 वेळेस काय व्हायचं की जे आम्ही आता भाड्याने राहायचो, हे करायचो. मग ते मी तर ड्युटीला असायचो. मी सुरुवातीला गरवारीला होतो. मग मी तिथून बसनं अपडाऊन करायचो. हे ते गरवारीला परमनंट होता की स्टॉप मध्ये होता. पण मग तिच्यामुळे मला सोडावं लागलं ना, ते जॉब सोडावा लागला गरवारी. गरवारीचा जॉब सोडला. मग तिनं मला ती वेळवेळ असताना तिथं सिक्युरिटी जी SI सिक्युरिटी होती तिथं मला ओळख करून दिली आणि तिथं मला जॉईनिंग केलं सिक्युरिटी म्हणून. हा,
आणि मग मी सिक्युरिटी म्हणून आपलं बेस्ट प्राइस आहे वॉलमार्ट हा. तिथं जॉईन झालो. तिथून ड्युटी माझी सुरुवात झाली. मग मी ती सिक्युरिटी ड्युटीला कसं एक तर सुट्ट्या मिळत नाही, नाईट वगैरे बऱ्याचदा करावं तिन्ही चारी शिफ्ट करावं लागायच्या. मग मी ड्युटीत गुंतून जायचो आणि प्लॅनिंग करून नाईटला अडकवलं यांना. त्यांनी प्लॅनिंग केलं, याला नाईट लावून दिलं आणि त्यांनी बस आणि त्यावेळेस तो नाही का इथंच होता राहायला, N11 मध्ये पवन नगरला राहायला होता तो अधिकारी. आणि आता हे 2-4 वर्षापासून तो त्याच्या गावाकडे गेला, वैद्य टाकळीला राहायला गेला. आता तो सध्या गावाकडून अपडाऊन करतोय. पण सुरुवातीला इथंच होता. वापरत होतो. आणि ती मला घरी काही पण केलं, समजा स्वयंपाक वगैरे केला बी, तर ती रोज सकाळी 2 डबे घेऊन जायची. मी तिला हटकायचो, 2 डबे कोणाला घेऊन जाती, तर नाही मला सकाळी एक नाश्त्याला लागतो, एक दुपारी, असं तसं करायची. आणि मग मी विचारायचो तर नाही म्हणे त्या भाऊला घेऊन जाते, त्याची बायको कच्च्या पोळ्या करते, असं तसं. म्हणलं ते त्याचा प्रॉब्लेम आहे ना, तू आपल्या घरून कच्च्या कसं पोळ्या करते तर ती भाजायला शिकन, भाजलेली आहे. इथं करपून गेली, पार जळून गेली ना, इकडे जळून चालली इकडची भाकर. तर मग या असं व्हायचं. तर मग मला शेजारी पाजारी बोलायचे की बा तो अधिकारी कोण आहे, तो माणूस कोण आहे जो तुम्ही नसताना घरी यायचं. तर मग मी म्हणायचो नाही भाऊ आहे, असं तसं. ते सोडायला येतात सोबत, म्हणल्यानंतर चालत नाही ना. ते सोबत ड्युटीला येतं, मग सोबत घ्यायला यायचं सोडायला. तर नाही म्हणे जरा ते मग अशा ठिकाणून नाही का आम्हाला 2-3 वेळेस असं घर मालकाने काढून दिलं की बुवा यांचे लक्षणे चांगले नाही. ते सगळं म्हणायचे, कुठल्याही तुम्ही आज बी कुठल्याही घर मालकाला विचारा माझा स्वभाव कसा आहे म्हणून, तर ते सगळे म्हणायचे यो देव माणूस आहे, यो चांगला आहे जसं मी. हा, आणि बाईचं अवघड आहे. मग ते माणसं यायचे तर त्यांना खटकायचं, मग ते मला बोलायचे. मग मी म्हणायचो नाही भाऊ आहे, बहीण भावाचं नातं आहे भाऊ, ह्या हिशोबाने येतो तो. आणि तिला जेव्हा काही दुखत बी असलं, काही झालं बी, तर ती मला नव्हती सांगत, त्याला सांगायची. तो सोबत जायचं दवाखान्यात घेऊन, हे ते कुठं तुम्हाला निग्लेक्ट करत होते. हा, प्रत्येक ठिकाणी नवरा म्हणून सन्मान फक्त नावाला मी नवरा होतो, स्पष्टच होतं ना, नकार नावाला मी नवरा आहे. याने काय चारायचं, त्यांनी दूध खायचं. मग तुम्ही कधी असा जाब विचारला नाही? जाब विचारायला गेलं तर मग भांडायचे. आणि मग ती तिच्या मायला बहिणीला काय सांगायची, हे मला भांडतच राहतो कंटिन्यू. भांडण्याचं कारण विचार ना म्हणत. तर मग कारण विचारलं तर नाही म्हणे तुम्ही संशय घेता तिच्यावर, माझी पोरगी तशी नाहीये, संशय असं घेते. कधी तुम्हाला वाटलं नाही का आपण याला रांगे हात पकडावा म्हणून? मग तुम्हाला काय आज निदर्शनात आलं का कधी? आता मी म्हणजे असं काय इन्सिडेंट होता व्यवस्थित सांगा. हा, माझी नाईट शिफ्ट होती आणि मी दुपारी घरी असताना मला मित्राचा फोन आला, मी बाहेर गेलो. तर त्यावेळेस ते घरी आलेले होते दोघं. ही ड्युटी करून घरी आली, तो पण आलेला होता. आणि मी असं बाहेरून आलो तर गेटच्या बाहेर गाडी उभी होती. मग मी गेलो, मी पाहिलं, म्हणली याची गाडी कस काय आला. आणि मला दुसरीकडून जायला रस्ता नव्हता. हा, घरात जायला रस्ता नव्हता. मग मेन पॉइंट काय, गेट होता. आता मी अर्धा ते 1 घंटा गेट वाजवला. मग 2 मिनिटच काम असतं तर एवढा वेळ नाही लागत ना गेट उघडायला. बरोबर. हा, तुमचं तसं काही नाहीये ना, बहीण भाऊ आहे ना. मग एवढा वेळ लागला कस काय 1 घंटा दरवाजा खोलायला. हा दरवाजा खोलायचा, गेटचा खोलायचा, हे काय 1-2 मिनिटच काम आहे. एवढा अर्धा आणि 1 घंटा नाही ना. मी तेवढा 1 घंट्यातील 4 फोन लावले, एकही फोन नाही रिसिव्ह केला. म्हणे मग 1 फोन रिसिव्ह केला, म्हणे मी झोपलेली आहे आणि उठते, थांबा 2 मिनिटं. 2 मिनिटं म्हणता मला 1 घंटा लावला. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं, म्हणलं आणि मग मी तिला म्हणलं ते मस्के कस काय आला, तर ते अधिकारी कस काय आलं.